हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। फर मॅट वूलन कशा प्रकारे करायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आज पाहणार आहोत। त्यासाठी मी मार्केटमधून फर वूलन वेगवेगळ्या कलरमध्ये घेऊन आलेले आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कलर यूज करून किंवा वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी तयार करू शकता, जेणेकरून त्या रांगोळी तुम्हाला अगदी सहजरित्या पटकन आणि व्यवस्थित काढल्यासारख्या दिसणार आहेत। तर यासाठी लागणारे साहित्य आहे गन, ग्लू गन आहे। यासाठी या कांड्या भेटतात, याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत आणि त्या यूज करायच्या आहेत। याची सर्वांना माहिती असेल गनची। आणि कात्री लागणार आहे, त्याचबरोबर माप घेण्यासाठी टेप आणि पट्टी लागणार आहे। त्याचबरोबर आखण्यासाठी आपण मार्कर पेन किंवा पेन्सिलचा यूज करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लागणार आहे ते आपल्याला रेक्झिन। हे रेक्झिन बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की काय नेमके कुठे मिळेल, कसे मिळेल। तर हे रेक्झिन आपल्याला मार्केटमध्ये दुकानात अवेलेबल आहे। हे पहा, अशा प्रकारे आहे। एका साईडने काळ्या रंगाचे आहे तर दुसऱ्या साईडने पांढऱ्या रंगाचे आहे। जो पांढरा रंग आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचे आहे। त्यावर आपल्याला ग्लू गनचा वापर करून डिझाईन आखून या साईडने आपल्याला फर वूलन चिटकवायचे आहे। हवी तशी डिझाईन काढून यावर, आणि ह्याच्या साहाय्याने या वस्तूच्या साहाय्याने आपण डिझाईन काढायच्या आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन काढण्यासाठी आपण वेगळा कागद घेऊन त्याच्यावर वेगळी डिझाईन काढायची आहे आणि ती डिझाईन याच्यावर आखून मगच कट करायचं आहे, नाहीतर वेस्ट जाण्याची शक्यता आहे। हा आपल्याला रेक्झिन हा वेस्ट घालायचा नाही, त्यासाठी कागदावर अगोदर डिझाईन काढून घ्यायची आहे आणि ती तशाच प्रकारे ठेवून आखून मग आपल्याला कट करायचा आहे, जेणेकरून आपला वाया जाणार नाही कपडा तो। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणार आहोत।